नॅशनल पार्कमध्ये पूर्वी ओमनी ज्या पेट्रोलच्या गाड्या होत्या त्या धोकादायक आहेत म्हणून आज इलेक्ट्रिकल व्हेकल या इथल्या सगळ्या गाड्या महिलांना देण्यात आलेल्या आहेत। त्यातून आता पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल आणि एकूण इथले सगळे लोकप्रतिनिधी आज आले होते, केंद्रीय मंत्री पियुष गोयल जे होते आणि नॅशनल पार्कचे सर्व अधिकारी। भविष्य काळामध्ये नॅशनल पार्क जनतेच्या सेवेकरता निश्चित आहेच, पण तो भविष्य काळामध्ये अधिक लोकांना आपलेपणाच्या भावनेतून त्या ठिकाणी वागवलं जाईल। इथल्या प्रकल्पामध्ये असलेल्या लोकांच्या अडीअडचणी सुद्धा सुधारणा करण्यात येईल आणि एकूण सगळा आनंद होईल। मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत आणि आता एकूण झोपड्या तशाच म्हणजे 20,000 लोकांची त्या 20,000 झोपड्या आहेत ऐकला का, त्याची सगळी एकूण पुनर्वसन या परिसरात नाही होत। त्यासाठी विविध ठिकाणी म्हाडाचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्लॉट घेण्याची आदेश झालेला आहे। लवकरच बैठक घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। आदिवासी बांधवांसाठी 1+ची घर बांधण्याचा आपण प्रस्तावामध्ये व्यक्त केला। आरे कॉलनीमध्ये जी 90 एकर जागा आहे ती आदिवासींकरताच वापरली जाईल आणि राहिलेल्या उर्वरित लोकांना म्हाडाच्या माध्यमातून चांगली घरं बांधून त्यांचं पुनर्वसन केलं जाईल। ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते, एकमतचा नारा दिलेला आहे भाजपकडून। आता हे बघा प्रश्न आमच्या महायुतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा शक्य असेल तर त्या ठिकाणी एकत्रच काम करूया। जर अशक्य असेल तर एकूणच कुणाला न दुखवता कुणाला न जखमा करता आपला मार्ग पुढे चला, पण तो मार्ग समाजसेवेचाच असला पाहिजे। त्या ठिकाणी कुठे कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायला सांगण्यात आले। नारा भाजपने दिला आहे, मात्र यावर आता संजय राऊत यांनी म्हटलंय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि 75 जागा। हे बघा बाब असे की आता मी कोणाच्या दाव्याला आणि प्रतिद्याच्या अनुषंगाने मी कॉमेंट्स करणार नाही। आता निवडणुका या ठिकाणी जानेवारीमध्ये होतील, त्याला रिझल्ट लागेल। ओके सर, हिंदी में तो सर हिंदी में अजय 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 आजा आजा